हॅलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चर मध्ये आपण पाहिलं की ऍटम म्हणजे काय, ऍटम मध्ये काय काय असतं आणि ऍटम मध्ये असलेले जे काही प्रोटॉन असतात, इलेक्ट्रॉन असतात आणि न्यूट्रॉन असतात तर ते कुठे कुठे बसलेले असतात. साधारणपणे इलेक्ट्रॉन हे ऍटमच्या वेगवेगळ्या शेलमध्ये फिरत असतात. त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल आपण पाहिलेलं होतं, सोडियम नावाचा ऍटम ज्याचा ऍटॉमिक नंबर 11 आहे. आपण म्हटलं की त्याच्यामध्ये असलेले प्रोटॉन 11 आहेत आणि इलेक्ट्रॉन सुद्धा 11 आहेत. आणि मग आपण याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहिलेलं होतं. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन म्हणजे द डिस्ट्रीब्युशन ऑफ द इलेक्ट्रॉन इन द ऍटॉमिक शेल्स. आणि ते कशा पद्धतीने लिहिलेलं होतं आपण म्हटलेलं होतं की त्याच्या न्यूक्लियस मध्ये सगळेचे सगळे प्रोटॉन बसलेले असतील. प्रोटॉनच्या नंतरची एक न्यूक्लियसच्या नंतरची 1 नंबरची येणारी शेल असेल ती असेल के, 2 नंबरची शेल असेल ती असेल एल आणि 3 नंबरची शेल असेल ती असेल एम. याच्यानंतर जर शेल आली तर ती असेल एन. ओके, अशा पद्धतीने ते वेगवेगळे शेल्स असतील. तर पहिल्या शेलमध्ये के शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? साधारणपणे मॅक्सिमम 2n² या फॉर्म्युलाने जर कॅल्क्युलेट केले. n म्हणजे सिरियल नंबर ऑफ द शेल, के साठी n = 1. लास्ट लेक्चर मध्ये या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. ओके, के साठी n = 1, l साठी n = 2, त्याच्यानंतर m साठी n = 3 आणि लास्टली n साठी n = 4 अशा पद्धतीने आपण पाहिलेलं होतं. आणि मग आपण म्हटलं होतं की के मध्ये किती बसतील? साधारणपणे 2 बसतील, l मध्ये साधारणपणे 8 बसतील, m मध्ये 18 आणि n मध्ये 32 बसतील. बरोबर. मग याच्याकडे होते 11. मग 11 मध्ये पहिल्या शेल मध्ये गेले 2. ओके, इथे 2 गेले, राहिले किती? 9. 9 मध्ये सेकंड सेल मध्ये किती घेऊ शकतात? मॅक्सिमम 8. ओके, मग आपण 8 इलेक्ट्रॉन्स लिहिले आणि हे 8 इलेक्ट्रॉन्स याच्यामध्ये गेले. नंतरच्या शेल मध्ये किती राहिले? एकच राहिलेला आहे, तो लास्ट शेल मध्ये जाईल. ओके, n शेल तरी कमीच आहे कारण त्याच्यामध्ये जायला काही शिल्लक राहिलेलं नाहीये आणि हा 1 गेलेला आहे म्हणजे आता त्याच्याकडे इलेक्ट्रॉन शिल्लक राहिलेले नाहीये. आपण पाहिलं की जे काही लास्ट शेल असते, लास्ट शेलला व्हॅलन्स शेल असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं लास्ट शेलला? व्हॅलन्स शेल. आणि त्याच्यामध्ये असलेले जे इलेक्ट्रॉन्स असतात त्या इलेक्ट्रॉन्सला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असं म्हटलं जातं. आपण म्हटलं होतं की ज्यावेळेस आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये भेटणार आहोत त्यावेळेस आपल्याला पाहिजे की व्हॅलन्सी म्हणजे काय, या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनचं महत्व काय आहे हे पाहिजे. तर आज आपण पाहणार आहोत की हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं झालेलं आहे. तर पहिल्या शेल मध्ये 2, दुसऱ्या शेल मध्ये 8, तिसऱ्या शेल मध्ये 1. म्हणजे पहिली शेल के, दुसरी शेल एल, तिसरी शेल एम. म्हणजे याच्यामध्ये व्हॅलन्स शेल कोणती? एम. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती? 1. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1, व्हॅलन्स शेल एम. ओके, आज आपल्याला पाहायचंय 2 वेगवेगळे कन्सेप्ट. हे जे काही लास्ट शेल असते म्हणजे व्हॅलन्स शेल, व्हॅलन्स शेल ही सध्या कंप्लीट भरलेली आहे का? नाही भरलेली, ही इनकम्प्लीट आहे. प्रत्येक ऍटम ची टेंडन्सी असते. काय असते? ही जी काही व्हॅलन्स शेल आहे किंवा लास्टची शेल आहे ही भरलेली पाहिजे. ओके, that should be full. Okay, so it tries to complete its duplet or octet. Either तो ऍटम डुप्लेट कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतो किंवा ऑक्टेट कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतो. पण डुप्लेट म्हणजे काय किंवा ऑक्टेट म्हणजे काय हे आपण आता पाहणार आहोत. डुप्लेट म्हणजे त्याच्या आउटर शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याच्या आउटर शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतो. हे असं का असतं हे आपण नंतरच्या एका लेक्चर मध्ये पाहणार आहोत. पण सध्या एवढं लक्षात ठेवूया की प्रत्येक ऍटमची टेंडन्सी आहे आयदर डुप्लेट कंप्लीट करणे किंवा ऑक्टेट कंप्लीट करणे. डुप्लेट मीन्स द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट शेल should be 2 and octet means the number of electrons in outermost cell should be 8. जर असं नसेल तर तो ऍटम असं करण्याकडे त्याची टेंडन्सी असते. मग आता याच्या आउटरमोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 1 आहे. पण याला जर याच्या आउटरमोस्ट शेल मध्ये आता प्रश्न निर्माण होईल की याच्या आउटरमोस्ट शेल मध्ये हा किती इलेक्ट्रॉन्स कंप्लीट करण्याची टेंडन्सी
ऑब्विसली 8. मग 2 का नाही? कारण 2 कधी शक्य आहे जर त्याच्याकडे एकच शेल असेल तर तो 2 इलेक्ट्रॉन कंप्लीट करण्याची टेंडन्सी ठेवेल, आणि 2 पेक्षा जर जास्त शेल असतील तर तो टेंडन्सी ठेवेल की माझा ऑक्टेट कंप्लीट झाला पाहिजे. ओके, तर याच्याकडे शेवटची जी काही शेल आहे ती पहिली शेल नाही, ही 3 नंबरची शेल आहे. ओके, मग याची टेंडन्सी असेल की या शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स व्हायला पाहिजे, पण याच्याकडे आहे किती? एकच इलेक्ट्रॉन्स आहे. मग काय इझी आहे याच्यासाठी? हा एक इलेक्ट्रॉन देणं, म्हणजे समजा याच्यातून एक इलेक्ट्रॉन काढून टाकला. ओके, लेट्स सी एन एक्झाम्पल की काय होईल. ही लास्ट शेल आहे, या लास्ट शेल मध्ये हा इलेक्ट्रॉन जर काढून टाकला म्हणजे काय होईल की शेलच निघून जाईल पूर्णच्या पूर्ण. आणि कसा होईल ऍटम? ऍटम असा होईल, पहिल्या शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, हा मध्ये आहे न्यूक्लियस. ओके, पहिल्या शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन, त्याच्यानंतरच्या शेल मध्ये किती येतील? 8 इलेक्ट्रॉन्स येतील, आणि नंतरची जी काही शेल आहे त्या शेल मधला तो 1 इलेक्ट्रॉन गेला, म्हणजे त्याने देऊन टाकलं. राईट, आता याच्याकडे 8 इलेक्ट्रॉन्स झालेले आहेत. नाव दॅट ऍटम इज सेड टू हॅव कंप्लीट इट्स ऑक्टेट. त्याचं ऑक्टेट काय झाले? कंप्लीट झाले, कारण 8 इलेक्ट्रॉन्स कंप्लीट झाले. याउलट आपण असं म्हटलं की त्याने का द्यायचा 1 इलेक्ट्रॉन? त्याने जर 7 इलेक्ट्रॉन घेतले तर, पण त्याला 7 देणार कोण ना? कारण 7 इलेक्ट्रॉन हा खूप मोठा नंबर आहे, एवढे इलेक्ट्रॉन त्याला कोणी देणार नाही. म्हणून त्याच्याकडे काय आहे ऑप्शन? 1 इलेक्ट्रॉन देणे. आता कधी देऊ शकतो ऍटम? हा इलेक्ट्रॉन कधी देऊ शकतो आणि कधी घेऊ शकतो? अशा 2 वेगवेगळ्या पॉसिबिलिटी आहेत, ते आपण चेक करणार आहोत. पण इथं झाले का? 1 इलेक्ट्रॉन दिल्यामुळे त्याच्याकडे इलेक्ट्रॉनची संख्या काय झालेली आहे? कमी झालेली आहे. काय झालेली आहे? कमी. म्हणजे याच्याकडे ऑलरेडी ऍटॉमिक नंबर आपण म्हटलं 11 आहे. ओके, म्हणजे याच्याकडे प्रोटॉन किती होते? 11. प्रोटॉन देण्याचा किंवा घेण्याचा संबंध आलेला नाही. इलेक्ट्रॉन त्याने 1 दिलाय, इलेक्ट्रॉन सुद्धा किती होते त्याच्याकडे? 11. म्हणजे 11 पॉझिटिव्ह चार्ज. लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितले त्याचं इलेक्ट्रिकल नेचर कसं असतं. कसं असतं? ऍटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. म्हणजे काय? 11 पॉझिटिव्ह चार्ज, 11 पॉझिटिव्ह चार्ज आणि 11 निगेटिव्ह चार्ज, टोटल चार्ज 0. म्हणजे ऍटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. इथं काय पाहिलं मिळते? पण 1 इलेक्ट्रॉन दिला म्हणजे त्याच्याकडे इलेक्ट्रॉनची संख्या किती झाली आता? 10. पहिल्या शेल मध्ये 2, दुसऱ्या शेल मध्ये 8, शेवटच्या शेल मध्ये इलेक्ट्रॉन सोडून गेलाय, त्याच्याकडे किती राहिले? 10. पण प्रोटॉन किती आहेत? 11, 11. सो पॉझिटिव्ह चार्ज 11, निगेटिव्ह चार्ज 10. म्हणजे त्याच्याकडे 1 पॉझिटिव्ह चार्ज हा एक्स्ट्रा आहे. 1 पॉझिटिव्ह चार्ज एक्स्ट्रा आहे. या केसला काय म्हणतात? This atom is not electrically neutral. It is charged atom. आणि अशा चार्ज्ड ऍटमला आयन असं म्हटलं जाते. काय म्हटलं जाते? आयन. आयन हे 2 प्रकारचे असतात. आता हा आयन कोणता आहे? This ion is पॉझिटिव्ह आयन. कोणता आयन आहे हा? पॉझिटिव्ह आयन. याच्यानंतरचं एक एक्झाम्पल पाहणार आहोत की ज्याच्यामध्ये 2 प्रकारचे आयन आहे. आयडिया तुम्हाला आलेली असेल. हा पॉझिटिव्ह आहे म्हणजे दुसरा कसा असेल? ऑब्विसली निगेटिव्ह आयन असेल. ओके, लेट्स सी की दुसरा आयन निगेटिव्ह कसा तयार होईल. हे एक्झाम्पल लक्षात आलंय. ओके, सो नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. दुसरे एक्झाम्पल पाहणार आहोत आपण ज्याचं नाव आहे क्लोरीन. ओके, तर क्लोरीन हा जो ऍटम आहे हा नेहमी आपल्याला सोडियमच्या सोबत पाहायला मिळतो. जनरली आपण एक्झाम्पल पाहताना तसंच पाहतो की सोडियम आणि क्लोरीन हे एकमेकांच्या सोबत असतात. मग पाहूया की क्लोरीन नावाचा जो काही ऍटम आहे याचा ऍटॉमिक नंबर किती आहे? तो आहे 17. क्लोरीनचा ऍटॉमिक नंबर इज 17. नाउ क्वेश्चन arises, how many protons will be there? The number of protons will be 17. The number of electrons will also be 17. Let's draw the atomic structure. This will be its nucleus. हा त्याचा काय असेल? न्यूक्लियस. N म्हणजे न्यूट्रॉन नाही, it is a nucleus. Okay, or either you can write a proton, so you can understand that this is a nucleus in which protons are present. This is the first shell. First cell is now K. This will be the second cell. The name of this cell L. This will be the third cell. Name of this cell is M. First cell will contain
2 electrons. We know that the cake is having ability to take only 2 electrons. Okay, so number of electrons are 17. 17 minus 2 किती राहिले 15. मग आता याच्यातले 2 गेले 15 इलेक्ट्रॉन्स राहिले. सेकंड सेल किती घेऊ शकते 8 minus 8 किती होतात कॅल्क्युलेट करा तोपर्यंत 1 2 3 4 5 6 7 8. ओके, किती शिल्लक राहिले 7 इलेक्ट्रॉन्स कोणामध्ये जातील नंतरच्या सेलमध्ये. नंतरच्या सेलची ऍबिलिटी किती आहे 18 सॉरी नंतरच्या सेलची ऍबिलिटी आहे 18 पेक्षा कमीच आहे म्हणजे सगळेचे सगळे दिले जाईल. राईट, सगळेचे सगळे कुठे जातील तिथे जातील 1 2 3 4 5 6 आणि 7. राईट, 6 आणि 7 बरोबर. आता 7 चे 7 गेले त्याच्याकडे शिल्लक राहिले 0. म्हणजे याच्याकडे बघा टोटल पॉझिटिव्ह चार्ज किती 17, टोटल निगेटिव्ह चार्ज किती 17. म्हणजे टोटल चार्ज किती झाला 0. ऍटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. पण लास्ट शेल आहे, लास्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे याच्याकडे. लास्ट शेलला आपण म्हटलं व्हॅलन्स शेल. काय म्हटलं व्हॅलन्स शेल. आणि त्या व्हॅलन्स शेल मध्ये असलेल्या इलेक्ट्रॉन्सला काय म्हटलं आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत 7. आपण काय म्हटलं ऍटमची टेंडन्सी इज ऑलवेज टू कंप्लीट इट्स डुप्लेट और ऑक्टेट. डुप्लेट कंप्लीट कधी करेल 1 नंबरची सेल असेल फक्त, बाकीच्या सेल कोणत्याही त्याच्याकडे नसतील तर तो डुप्लेट कंप्लीट करेल. म्हणजे याचा अर्थ तो 2 इलेक्ट्रॉन त्याच्यात मॅक्सिमम भरण्याचा प्रयत्न करेल. ऑक्टेट म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त सेल असते की तो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 8 कंप्लीट करण्याचा प्रयत्न करेल. याच्याकडे 7 आहे. काय आहे 7. मग आता 7 इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे फक्त 1 इलेक्ट्रॉन जर त्याने घेतला तर त्याचा ऑक्टेट कंप्लीट होईल. काय कंप्लीट होईल ऑक्टेट कंप्लीट होईल. लक्षात येते. मगाचा जो ऍटम होता सोडियम, कोणता ऍटम होता मगाचा सोडियम. या सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं दिलं होतं थोड्या वेळापूर्वी आपण एक एक्झाम्पल बघितलं की सोडियम नावाचा एक ऍटम आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलं आपण. त्याच्याकडे 11 एवढे इलेक्ट्रॉन्स होते. 2 पहिल्या शेलमध्ये, दुसऱ्या शेलमध्ये 8 आणि लास्ट शेलमध्ये 1. शेवटच्या शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन कमी होते म्हणून त्यांनी काय केले हा 1 इलेक्ट्रॉन दिला आणि 1 इलेक्ट्रॉन दिल्यामुळे तो काय झाला 2-8. 1 इलेक्ट्रॉन दिला त्याने. ओके 2-8. मग आपण म्हटलं की हा जो काय सोडियम आहे नवीन सोडियम बनलेला, या सोडियमकडे इलेक्ट्रॉनची संख्या आहे किती 10 आणि प्रोटॉनची संख्या आहे 11. म्हणजे 11 पॉझिटिव्ह 10 निगेटिव्ह +1 चार्ज. म्हणून म्हटलं हा जो काही नवीन ऍटम आहे तो आहे आयर्न आणि तो पॉझिटिव्ह आयर्न आहे. बरोबर. पण हा जो काही इलेक्ट्रॉन दिलेला आहे हा घेणारे सुद्धा बरेच लोक असतात. त्याच्यापैकी हा एक याला एकची गरज आहे. मग हा काय करतो 1 इलेक्ट्रॉन घेतो. काय करतो 1 इलेक्ट्रॉन घेतो. घेण्यापूर्वी तो काय होता तो घेण्यापूर्वी त्याच्याकडे होते 17 इलेक्ट्रॉन्स आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं झालेलं होतं लिहूयात आपण. पहिल्या शेलमध्ये 2, दुसऱ्या शेलमध्ये 8 आणि लास्ट शेलमध्ये 7. मग काय झालं हा इलेक्ट्रॉन त्याने घेतला क्लोरीनने म्हणजे याने घेतला आणि मग आता याच्याकडे काय तयार झालं याच्याकडे क्लोरीन 288. म्हणजे लास्ट शेलमध्ये पहिले 7 होते ना, आता किती आले 1 घेतल्यामुळे शेवटच्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन. कोणाचं घेतलं त्याने याचा घेतलं. लक्षात येते याचा घेतलं त्याने. आणि म्हणून क्लोरीनकडे 17 इलेक्ट्रॉन्स पहिले होते. आता किती झाले 8 आणि 2 10 आणि 8 18. आणि प्रोटॉन किती असणार आहे 17. म्हणजे याचाच अर्थ काय की 17 पॉझिटिव्ह चार्ज आणि 18 निगेटिव्ह चार्ज या दोन्हीचं सबट्रॅक्शन करा -1 ते आन्सर येतो. म्हणजे याचाच अर्थ याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन जास्त आहे. 1 इलेक्ट्रॉन जास्त म्हणजे 1 निगेटिव्ह चार्ज जास्त आहे. इट मीन्स दॅट एक निगेटिव्ह चार्ज जास्त आहे. म्हणजे हा जो काही क्लोरीनचा आयन होईल दॅट विल बी निगेटिव्ह आयन. हा आयन कोणता झालेला आहे निगेटिव्ह आयन झालेला आहे. म्हणजे सोडियमची आणि क्लोरीनची एकमेकांना गरज आहे. सोडियम इलेक्ट्रॉन देतो आणि हा क्लोरीन इलेक्ट्रॉन घेतो. म्हणजे याचा अर्थ दिल्याच्या नंतर सोडियम काय होतो
दिल्याच्या नंतर सोडियम पॉझिटिव्ह आयन होतो आणि हा आयन कोण घेतो, क्लोरीन घेतो आणि हे अशा पद्धतीने त्यांची काय तयार होते, जोडी तयार होते, पॉझिटिव्ह आयन निगेटिव्ह आयन NaCl. यालाच आपण सॉल्ट असं म्हणतो. हे एक एक्झाम्पल आहे की आपण नंतरच्या लेक्चर मध्ये डिटेल्स मध्ये पाहणार आहोत. पण सध्या महत्त्वाचं काय की हे ऍटम्स स्वतःच डुप्लेट किंवा ऑक्टेट कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतात. काय कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतात, डुप्लेट किंवा ऑक्टेट कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतात आणि या डुप्लेट किंवा ऑक्टेट कंप्लीट करण्याच्या प्रोसेस मध्ये ते इलेक्ट्रॉन एकतर देतात नाहीतर एकतर इलेक्ट्रॉन घेतात. हा देतो आणि हा घेतो. जो देतो त्याला म्हटलेला आहे डोनर आणि जो घेतो त्याला म्हटलेला आहे ऍक्सेप्टर. या प्रोसेस मध्ये किती इलेक्ट्रॉन दिले जातात किंवा किती इलेक्ट्रॉन घेतले जातात, किती इलेक्ट्रॉन दिले जातात किंवा किती इलेक्ट्रॉन घेतले जातात, दॅट इज कॉल्ड एज व्हॅलन्सी. त्याला काय म्हटलेलं आहे, व्हॅलन्सी. ओके, मग आता व्हॅलन्सी म्हणजे नेमकं काय, व्हॅलन्सी इज द नंबर which is nothing but the number of electron which is taken or given in the process of completing octet. म्हणजे ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन दिले जातात किंवा किती इलेक्ट्रॉन घेतले जातात, दॅट नंबर इज कॉल्ड एज व्हॅलन्सी. मग आता सोडियमने त्याचं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी त्याला 7 शेवटच्या शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन होता, 7 घेणं शक्य नव्हतं, 1 देऊन टाकलं त्याने. मग 1 इलेक्ट्रॉन दिला त्याच्याकडे, त्याचं ऑक्टेट कंप्लीट झालं. म्हणजे 1 इलेक्ट्रॉन दिल्यामुळे ऑक्टेट कंप्लीट झालं, therefore that one number is व्हॅलन्सी. इकडे 1 इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे त्याचं ऑक्टेट कंप्लीट झालं, therefore its व्हॅलन्सी इज 1. इथे त्याला 7 इलेक्ट्रॉन शेवटच्या शेलमध्ये, 7 तो कधीच देणार नाही, तो 1 इलेक्ट्रॉन येण्याची प्रतीक्षा करेल. सो इट्स व्हॅलन्सी इज 1. ओके, इट इज हॅव्हिंग व्हेरी सिंपल रूल ऍक्च्युअली. ओके, लेट्स सी की कशा पद्धतीने तो रूल आपण लिहिणार आहोत. की व्हॅलन्सी जर मला कॅल्क्युलेट करायची असेल तर कशी कॅल्क्युलेट करणार. ओके, फॉर एक्झाम्पल आताच एक्झाम्पल मानणार आहोत की सोडियम याच्याकडे 11 इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कसं दिलं आपण, 2 8 1. झाले का 11, पहिल्या याच्यात 2, दुसऱ्या याच्यात 8, लास्ट याच्यामध्ये 1. इथं आपण लिहूया की N. ओके, अशा पद्धतीने इथे लिहूया, दिसतंय. ओके, आणि इकडे लिहूया व्हॅलन्सी. ओके, नाउ सी, व्हेरी सिंपल अँड इंटरेस्टिंग टॉपिक. शेवटच्या शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकलं. म्हणजे हा जो काही इलेक्ट्रॉन आहे, आपली अट काय आहे, व्हॉट इज अवर कंडिशन, की लास्ट शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात. किती, 8. जर लास्ट शेल मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, लास्ट शेल मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन हे लेस दॅन ऑर इक्वल टू 4 असतील, 4 किंवा 4 पेक्षा कमी असतील, then this number is directly called as valency. त्या नंबरला काय म्हटलं जातं, डायरेक्टली व्हॅलन्सी. म्हणजे 4 किंवा 4 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन असतील तर तो देऊन टाकतो तो इलेक्ट्रॉन, तेवढे असतील तेवढे. ओके, त्याला म्हणतात डायरेक्टली व्हॅलन्सी. पण जर लास्ट शेल मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन हे ग्रेटर दॅन 4 असतील तर त्याची व्हॅलन्सी काय असते, अशा वेळेस तो काय करतो, ऍक्सेप्ट करतो. मग इट इज 8 minus 4. व्हॅलन्सी इज 8 minus that number of electron. 8 minus number of electron. ओके, पाहूया आता इथे हे 1 आहे, लेस दॅन 4 आहे का ग्रेटर दॅन 4 आहे, लेस दॅन. सो दिस लास्ट शेल्स चे जे नंबर आहे तो डायरेक्टली काय असेल, व्हॅलन्सी. नंतरचा एक्झाम्पल काय बघितलं आपण, क्लोरीन बघितलं. काय बघितलं, क्लोरीन 17. म्हणजे याच्याकडे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आहे, 17. त्याचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कसं येणार, के शेल मध्ये 2, एल शेल मध्ये 8, एम शेल मध्ये 7, नंतरची शेल फ्री. लास्ट शेल मध्ये जे काही किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 7. मग हे लेस दॅन 4 की ग्रेटर दॅन 4, ग्रेटर दॅन 4. अशा वेळेस मग तो काय करेल, देईल की घेईल. हे झाले डोनर, हे काय झाले डोनर, हे काय झाले ऍक्सेप्टर.
ओके, ग्रेटर दॅन 4 म्हणजे हा ऍक्सेप्टर घेईल, तो देणार नाही. किती घेईल? एक कमी आहे त्याला, म्हणजे 8 मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. 8 मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती आहे? 7. 8 मायनस 7 1. सो व्हॅलेन्सी इज 1. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. मॅग्नेशियम. सपोज माझ्याकडे हा एक ऍटम आहे मॅग्नेशियमचा, त्याचा ऍटॉमिक नंबर आहे 12. किती आहे? 12. सो इट विल बी 282. 282. ओके, लास्ट शेल मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 2. व्हॅलेन्स शेल M. ओके, म्हणजे कोणत्या कंडिशन मध्ये बसतं? लेस दॅन 4 की ग्रेटर दॅन 4? लेस दॅन 4. लेस दॅन 4 म्हणजे याचा अर्थ तो झाला डोनर, म्हणजे तो देऊन टाकणार आहे. मग आता देऊन टाकणार आहे डायरेक्टली. हा जो काही नंबर आहे हा काय आहे? व्हॅलेन्सी. ओके, म्हणजे 2 त्याची व्हॅलेन्सी, तो डायरेक्ट देऊन टाकणार. ऍक्सेप्टरच्या बाबतीत फक्त कंडिशन लागतो. ओके, त्याच्यानंतर नायट्रोजन. नायट्रोजनचा आपण एक रॅन्डम एक्झाम्पल बघा. नायट्रोजनचा ऍटॉमिक नंबर किती? 7. ओके, लिहूया आपण. पहिले याच्यामध्ये किती गेले? 2. राहिले किती? 5. याच्यात 5 बसतील का? ऑब्वियसली याची 8 आहे ना मॅक्सिमम कॅपॅसिटी. 8 5. ओके, 2. ओके, सो साधारणपणे दिस नंबर लास्ट शेल मध्ये असलेले जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत इट इज ग्रेटर दॅन 4. ग्रेटर दॅन 4 म्हटल्यानंतर तो ऍक्सेप्टर आहे. ओके, मग किती याची गरज आहे? 8 मायनस 5. किती याची गरज आहे? 3. म्हणजे याची जी काही व्हॅलेन्सी आहे ती किती आहे? 3. अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या ऍटमची व्हॅलेन्सी पाहिलेली आहे की कशा पद्धतीने त्या व्हॅलेन्सीचा यूज होतो. ओके, तर व्हॅलेन्सीचा यूज कशासाठी होतो? व्हॅलेन्सीचा यूज याच्यासाठी होतो की याच्यावरून आपल्याला काय कळतं? व्हॅलेन्सीच्या यूजचा काय समजतं आपल्याला की एवढे इलेक्ट्रॉन आयदर तो ऍटम देऊ शकतो किंवा घेऊ शकतो. कशासाठी? तर ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी. कशासाठी? ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी. ओके, एक कन्सेप्ट आपण पाहिला की डुप्लेट नावाचा कन्सेप्ट बघितला, त्याचं एक्झाम्पलच नाही बघितलं. राईट, तर एक आपल्याकडे एक्झाम्पल आहे की त्याचं नाव आहे हेलियम. हेलियम नावाचा जो काही इलेमेंट आहे याच्या ऍटमकडे इलेक्ट्रॉनची संख्या असते 2. किती असते? इलेक्ट्रॉनची संख्या 2. मग इलेक्ट्रॉनची संख्या 2 असते. याची जी काही पहिली शेल आहे, पहिली शेल काय असते? कम्प्लिटली फिल्ड असते. म्हणजे ही डुप्लेट कंप्लीट आहे. काय कंप्लीट आहे? डुप्लेट. म्हणजे याचा अर्थ काय की इलेक्ट्रॉनकडे प्रोटॉन सुद्धा 2च आहेत. नंबर ऑफ प्रोटॉन्स किती आहे? 2च. 2 पॉझिटिव्ह 2 निगेटिव्ह. अगेन इट इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. इलेक्ट्रिकली काय आहे? तो न्यूट्रल आहे. इलेक्ट्रिकली न्यूट्रल. पण याच्या आउटर शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 2च. म्हणजे याचा अर्थ याचं काय कंप्लीट आहे? ऑक्टेट की डुप्लेट? डुप्लेट कंप्लीट आहे. अगेन आपण एक पहिल्या लेक्चर मध्ये एक्झाम्पल पाहिलं होतं की हायड्रोजन नावाचा एक ऍटम आहे, त्याचा जो काही ऍटॉमिक नंबर आहे तो 1 आहे. म्हणजे याचा अर्थ याच्याकडे प्रोटॉन 1 आहे, इलेक्ट्रॉन सुद्धा काय आहे? 1 आहे. याच्याकडे असलेल्या प्रोटॉनच्या नंतर फक्त एकच शेल येते आणि त्या एका शेल मध्ये एक इलेक्ट्रॉन बसलेला असतो. म्हणजे आता हा काय करेल? एक इलेक्ट्रॉन घेईल. म्हणजे याची टेंडन्सी काय असेल? डुप्लेट कंप्लीट करण्याची टेंडन्सी असेल. लक्षात येते? सो दिस विल बी द एक्झाम्पल्स फॉर द डुप्लेट. हे आपण पाहिलेलं आहे. याच्यावरून आपल्याला कळतं की ऍटम मध्ये हा एक महत्वाचा घटक असतो व्हॅलेन्सी, की जो त्या ऍटमची कॅरेक्टरिस्टिक्स ठरवतो. की त्या व्हॅलेन्सीमुळे समजेल आपल्याला किती इलेक्ट्रॉन दिले जातील किंवा किती इलेक्ट्रॉन घेतले जातील, आणि किती इलेक्ट्रॉन दिल्याच्या नंतर किंवा घेतल्याच्या नंतर एक महत्वाचा चेंज त्याच्यामध्ये होतो. तो चेंज आपण पाहिलेला होता, नोट डाऊन केला होता. आयन. तर 2 प्रकारचे आयन असू शकतात. पहिला आयन असेल त्याचं नाव असेल पॉझिटिव्ह आयन, आणि दुसरा असेल तो म्हणजे असेल निगेटिव्ह आयन. पॉझिटिव्ह आयन कोण तयार करेल? पॉझिटिव्ह आयन हे तयार करतील डोनर, जे इलेक्ट्रॉन्स घेतील, आणि निगेटिव्ह आयन कोण तयार करतील? हे तयार करतील जे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतील. जेव्हा आपण नंतरच्या लेक्चर मध्ये भेटूया तेव्हा पाहूयात की हे आयन्स एकमेकांबरोबर ज्यावेळेस इंटरॅक्ट होतात त्यावेळेस ते काय तयार करतात. ओके, आणि हे ऍटम्स आता एकमेकांबरोबर इंटरॅक्ट जर त्यांना व्हायचं असेल तर त्यांना आयनच तयार करण्याची गरज असेल का? म्हणजे फॉर एक्झाम्पल सिम्पली की आपण आता बघितलेलं आहे एक्झाम्पल की सोडियम आणि क्लोरीन. ओके, तर मी म्हटलं तुम्हाला सोडियम अशाच पद्धतीने लिहिलं होतं. एक पॉझिटिव्ह आयन तयार करतो आणि क्लोरीन एक निगेटिव्ह आयन तयार करतो, आणि ते एकत्र येतात. ओके, ते आयन एकमेकांच्या जवळ येऊन बसतात. आपण पहिल्याच लेक्चर मध्ये बघितलं की पॉझिटिव्ह आयन आणि निगेटिव्ह आयन यांच्यामध्ये काय असते? अट्रॅक्शन. पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज हा एक प्रकारे चार्जच झालेला आहे, आणि ते एकमेकांच्या
इज मॉलिक्यूल. मग हे मॉलिक्यूल फक्त आयनने तयार होतात का, की अजून काही वेगळ्या पद्धतीने मॉलिक्यूल तयार होऊ शकतात का, हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत, जेव्हा आपण भेटणार आहोत मॉलिक्युल्स अँड कंपाऊंड्स नावाच्या चॅप्टरमध्ये. तोपर्यंत बाय बाय.